नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स जे YouTube चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर आज व्हिडिओ बनवण्याचा विषय फार महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फोर व्हीलर कारचे मिरर कशा प्रकारे सेट करायचे याविषयी तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, स्किप न करता। कारण बऱ्याच कॅन्डिडेटनी मला सांगितलं की सर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मिरर विषयी एक व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला तो सेंड करा, म्हणजे आम्हाला समजेल, माहिती पडेल की मिरर कशा प्रकारे सेट करायचा। म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझं हे YouTube चॅनल पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स लाईक, शेअर अँड सबस्क्राईब कराय विसरायचं नाही। तर मी तुम्हाला आता चला दाखवतो की मिरर कशा प्रकारे सेट करायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिरर तुम्हाला अशा प्रकारे सेट करायचे। तुम्ही हा राईटचा मिरर पाहू शकता। या राईटच्या मिरर मधून पाठीमागून साधारण 200 ते 500 मीटर अंतरावरून येणारी गाडी, वाहन हे तुम्हाला दिसलं पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला मिरर सेट करायचा आहे आणि तुमच्या गाडीचा अर्धा भागही, म्हणजे आपण त्याला मराठीत पाठीमागचा कोपरा म्हणू शकतो, तो गाडीचा अर्धा भागही दिसला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला हा राईटचा मिरर सेट करायचा आहे। मी पुन्हा सांगतोय मित्रांनो, आजचा व्हिडिओ मिरर सेट करण्यासंदर्भात आहे। तर राईटचा हा मिरर अशा प्रकारे सेट करायचा आहे, पाठीमागून लांबून येणारी गाडी तुम्हाला दिसली पाहिजे। त्यानंतर हा लेफ्टचा मिरर तुम्ही बघू शकता। या लेफ्टच्या मिरर मधून सुद्धा ड्रायव्हिंग सीटला बसून पाठीमागून साधारण 200 ते 500 मीटर अंतरावरून येणारी गाडी तुम्हाला सहज दिसली पाहिजे। अशा पद्धतीनं हा लेफ्ट हँड साइडचाही मिरर तुम्हाला सेट करायचा आहे आणि तुमच्या गाडीचा पाठीमागचा अर्धा भागही तुम्हाला दिसला पाहिजे। ह्या झूम करून मी तुम्हाला दाखवतोय। गाडीचा पाठीमागचा, आपण त्याला मराठीत कोपरा म्हणू शकतो, तोही तुम्हाला दिसतोय। पाठीमागून येणारी एक गाडीही तुम्हाला दिसते। अशा प्रकारे तुम्हाला हा लेफ्टचा मिरर सेट करायचा आहे। ओके, त्याच्यानंतर हा जो मधला मिरर आहे, हा मिरर तुम्हाला अशा प्रकारे सेट करायचा आहे की जेणेकरून ह्यातही तुम्हाला पाठीमागून येणारी एखादी गाडी सहज दिसली पाहिजे। तुम्ही ह्या मिरर मध्ये बघू शकता, पाठीमागून 2-3 टू व्हीलर येत आहेत आणि 2 मुलं चालत येत आहेत। अशा प्रकारे तुम्हाला हा मधला मिरर ही सेट करायचा आहे आणि हे सगळं तुम्हाला ड्रायव्हिंग सीटला बसून इझिली सहज दिसलं पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला मिरर सेट करायचे आहे। पुन्हा मी लेफ्टचा मिरर तुम्हाला दाखवतोय, तुम्ही बघू शकता। नवीन गाडी शिकणाऱ्यांनी सुरुवातीला आल्यावर, गाडीत बसल्यावर, गाडी चालू करायच्या आधी तुम्हाला सीट ऍडजस्ट झाल्यानंतर मिरर सेट करायचं आहे। ते कशा प्रकारे मिरर सेट करायचे मी तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय। कारण मिरर म्हणजे आपला तिसरा डोळा आहे, जे पाठीमागं बघण्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे। पाठीमागून येणारी गाडी, त्याला आपण आपला तिसरा डोळा म्हणू शकतो। ओके, तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन आणखीन काहीतरी घेऊन। तोपर्यंत बाय।